रे, कुठे होता इतका वेळ? काय नाही, बैलाला पाणी चारा देत बसलो. तू कधी आली? मी किती वेळ झाला वाट बघते तुझी. होय, काय नाही, बैलाला पाणी चारा देत बसलो. काय रे सारखं बैलगाड्या शर्यत? हा मग जीव आहे. इतका कसला नाद आहे? पाहिजे ना, शेतकऱ्याचा मुलगा आहे, बैलाचा नाद पाहिजे ना. दुसरे नाद कशाला पाहिजेत? कधी टाईमवरती बोलवलं तर येत नाही, कॉल केला तर कॉल रिसीव करत नाही. कुठे असतो? तुझा जेव्हा कॉल येतो तेव्हा मी बैलाला पाणी पाजत असतो, वैरण देत असतो, त्यामुळे मला कॉल उचलायला टाईमच भेटत नाही. नेहमीच आहे तुझं. असणार नेहमीच आहे, म्हणजे बैला जीवच आहे माझा तेवढा. माझ्यापेक्षा जास्त? हां, तू एक आहेस माझ्याकडं दोन आहे, ती निशांत आणि जॉन्टी. दोघांकडे लक्ष द्यायला लागतं. मग कधी तुझा कॉल रिसीव करायचा, कधी तुझ्याशी बोलायचं. आणि मी जेव्हा कॉल करणार तेव्हा तू कॉलेजमध्ये, मी जेव्हा तुला काय मेसेज करणार तू क्लासमध्ये, ते चालते. मग मी गाड्यांच्या मागं लागलो, ती नाही का चालत तुला? त्याने काय कमाई होते? हो, लाख रुपये भेटतात एक अड्डा केला तरी. माहीत आहे का तुला? तुझ्याकडून काय कमाई आहे? म्हणजे सांगायचं म्हटलं ग, तुझ्याकडून कमाई काय? कॅफेत जायची, तुझ्यावर खर्च करायला लागते, त्याचं ती कमवून देते ती. तुला काय, शॉपिंगला नेलं 1000 रुपये खर्च, काय करायचं म्हणलं पैसे, त्या बैलाला कसला का खर्च, एक रशी आणायची म्हणले तर 1000त गटुळं येतं. तुझं तर वेगळंच असतं. आणि आमची बैल धुतली तरी गोरी दिसते ती तुझ्यापेक्षा. तुझ्यावर कुठं बाहेर खर्च करायचा म्हणलं तर लय खर्च होतो, तसा बैलावर खर्च होत नाही ना. तुला मेकअपला 4-4 हजार रुपये जातात त्या ब्युटी पार्लरमध्ये, त्या बैलाला नुसतं पाणी शिपडलं तरी गोरा दिसतो. तुझं काय? आणि तिथनं इन्कम आहे ग. मला सांग, अड्ड्यावरती गेल्यानंतर इन्कम आहे मला, म्हणून तुझे कॉल रिसीव करत नाही. इग्नोर तर करत नाही ना. कॉल रिसीव केल्यानंतर तुला हेच वाक्य असतं ना की मी बैलगाड्या शर्यती बघायला आलो किंवा बैलाला घेऊन आलो आहे. अरे पण नेहमीच काय? नेहमीच असतं, महिन्यात असतं तरी कितींदा ग. बाकीच्या वेळेला तर तुला मी कॉल करतो तेव्हा तू क्लासमध्ये असते, ते चालतं का? नेहमीच असतं ना हे. जाऊ दे, तुझे तर नाद काय सुटणार नाही. नाही, शेवट शेतकऱ्याचा मुलगा आहे, बैलगाडा शर्यत नादच आहे. आणि महाराष्ट्राची ती शान आहे, ते विसरू कसं चालू? तुला विसरेन, पण ती बैलगाडी शर्यत कशी विसरायची तू सांग मला. शर्यतीचा मी लई शॉकिंग आहे आणि माझ्यात ती आवडीची गोष्ट आहे पहिल्यापासून. तू नव्हती तेव्हापासून पण मी बैलांवर प्रेम करत होतो ना. आणि तू कशामुळे आली? मी बैलगाड्याचं, तुला माझं सगळ्या गोष्टी आवडायच्या, सगळ्या गोष्टी तू मला म्हणजे म्हणायची तू किती काळजी घेतोस बैलांची, ती म्हणजे मुक्या प्राण्यांची, म्हणून तू माझ्यापाशी आले. आणि आज तूच म्हणत्या मला तू वेळ देणार, म्हणजे असं का? म्हणजे जेव्हा मला ते जण आवडतं आहे तेव्हा तू म्हणते की त्यांना नको, तू त्यांना सोड. आणि ते जाणार कुठं? त्यांची कोण काळजी घ्यायला? तुझी काळजी तशी पण घेतोच ना मी, का घेत नाही? एक तर तू बैलांना तरी सोड, नाही तर मला तरी सोड. हक, बैलांना तर सोडू शकत नाही, तसं तुलाही सोडू शकत नाही. पण जर ह्या दोन गोष्टीत एक गोष्ट चॉईस करायची असेल ना मला, तर मी बैल चॉईस करेन. कारण तेच कधी धोका देणार नाही. तू डायरेक्ट आत्ता मला असला शब्द करते, त्यांना तरी सोड नाही तर मला तरी. त्यांना सोडल्यानंतर त्यांना सांभाळायला कोण आहे? तुला सोडल्यानंतर तुला दुसरा सांभाळायला आहे. म्हणजे लग्न झालं हे झालं, तुला कोणतरी सांभाळेल ना, त्यांना कोण सांभाळणार आहे? मीच ना. मग त्यांची मला काळजी आहे म्हणून मी त्यांच्याकडे लक्ष देतो ग. जीव आहेत माझा ते. आता तुझ्यावर जीव लावला तर तू गेलीस तरी काय तुला सांभाळणारे भरपूर आहेत. त्यांचा जीव सोडला म्हणजे त्यांच्यावरती जीव लावायचा सोडून दिला तर त्यांना कुठं जायला लागतं? शेवट कत्तलखान्यात जायला लागतं. आणि मुक्या प्राण्याला कत्तलखान्यात नेण्याचं ते आपल्यासारख्याला शेतकऱ्याच्या पोराला नाही ना आवडत. म्हणजे तुलाही आवडणार नाही त्या गोष्टी. पण तू आज का त्यात जाते ती मला नाही माहीत. ठीक आहे, यंग पिढी आहे, थोडंसं ट्रॅक चेंज होतो, मान्य आहे मला. पण मी पण कुठेतरी स्ट्रगलच करतो आहे ना. आज बैलगाड्या शर्यत करण्याचं कारण म्हणजे कुठनं तरी इन्कमच आहे ना. घरात बसून काय करायचं? शेती बघतच करतो आहे ना. माझं एज्युकेशन काही जास्त झालं का? तू शिक म्हणतो आहे, तुला शिक्षणात काही कमी पडलं, कुठं काही कमी पडलं आहे ना, म्हणून मी बैलगाडा बघतो आहे. दुसरं काय करणार आहे? मराठी मुलगा दुसरं काय करू शकतो का? नाही ना. मग एकच ना, बैलगाड्या शर्यत. अरे पण इतकं काय? अरे जीव आहे. सांगितलं ना, तू 2 ऑप्शन दिले, त्यातला मी एक ऑप्शन चॉईस केला. मला बैलगाडा शर्यत पाहिजे. तू नसलीस ठीक आहे, तू तुझ्या वाट्याने, मी माझ्या वाट्याने.
नॉट प्रॉब्लेम. अरे पण तू असं कसं बोलू शकतोस? प्रेम केलं होतंस ना माझ्यावर. मग केलं होतं ना. आहे तू डायरेक्ट म्हणतेस, तू मधून बोलतेस की तू मला चॉईस कर नाही तर ती चॉईस कर. अरे त्या चॉईसची गोष्ट आली काय? तू असं का समजा ना बाबा, ठीक आहे तुझ्यावर मी तुझ्यासोबत राहून मी पण बघते असं म्हण ना. म्हणजे ती थोडक्यात असं झालं, घरात तुला करून आणलं आणि घरातल्यांना तू बाहेर पाठवलं, जाव आई वडिलांनाच बाहेर सोडा, त्याची गोष्ट झाली ना. सगळे महत्त्वाचे आहेत ना, सगळ्या गोष्टी आपल्याला ठेवणं गरजेचंच आहे ना. नाही बैलगाड्या नाही सोडू शकत, जीव आहे आपला. काय रे तुझं? एक तर तू मला तरी निवड, नाही तर बैलगाड्यातला तरी निवड. मग मी निवडलं ना, तू 2 चॉईस दिलेली, एक तर मला तरी बैलगाडा तरी, मी बैलगाडा निवडली. आणि तसंही तू गेली तरी मला काही हे करणार नाही, फरकच पडणार नाही. कारण शेतकऱ्याच्या मुलाला काय एकदा सोडलेली गोष्ट तू परत घेतच नाही. बघ अजून एकदा विचार कर. नाही विचार करूनच सांगितलं. तू विचार केलाही असता, पण तू विचार करायला जागाच दिली नाहीस. तू डायरेक्ट ऑप्शन ठेवलास की दोन्हीतली एक गोष्ट निवड. तू असा ऑप्शन ठेवलाच नाही ना, दोन्ही पण घे. ठीक आहे, तू तर बैलगाडाच निवडलास, तर जाते मी. चालेल.